आपण कसं सोसायटीच्या अवैध भरती प्रकरणी एक तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती, परंतु लागलीच दुसऱ्या दिवशी स्थगिती उठवली गेली. याबद्दल काय सांगाल? ही प्रक्रिया जी आहे, ह्या प्रक्रियेची खऱ्या अर्थाने जेव्हा घसची म्हणजे जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव याची भरती प्रक्रियेच्या संदर्भात तक्रार मी 18/4/2025ला दिली होती. 18/11/2025ला मी त्याची तक्रार दिली होती. त्यांनी 8/12ला त्याची जाहिरात काढली आणि जाहिरात काढल्यानंतर मी परत त्यांना एक तक्रार दिली, ज्या दिवशी मी कलेक्टर साहेबांना आणि DDR साहेबांना जाऊन भेटलो पलसानेला आणि त्यांना काही मुद्दे मांडले की ही भरती प्रक्रिया 66 लोकांची भरती प्रक्रिया हे जाहिरातीमध्ये दिसत नसलं तरी 66 लोक जे आपण घेत आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गुणवत्तेवर आणि शैक्षणिक पात्रतेवर ते लोक आपण जर घेत असू तर त्याची ऑनलाईन भरती प्रक्रिया झाली पाहिजे. एखाद्या IBBS TCS अशा नामांकित कंपनीच्या मार्फत झाली तर योग्य लोक लागतील. आज या भरती प्रक्रिया संदर्भात जिल्ह्यामध्ये संभ्रम आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये आर्थिक व्यवहार गैरव्यवहार झाला आहे आणि त्यातून अशा काही शिफारसीचे लोक लागले आहे जेणेकरून जिल्ह्यातले खरे होतकरू आणि गरजू विद्यार्थी ते गरजू लोक जे आहेत त्यातून राहतील, जो गुणवंत आहे ते राहतील. त्याच्यामुळे हे थांबवा. त्यांनी त्या दिवशी त्याला तात्काळ स्टे दिला म्हणजे ते ऐकल्यानंतर त्यांनी स्टे दिला. पण तात्काळ रात्रीतून काय चमत्कार झाला हे समजलं नाही आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी तो स्टे उठवला. मी त्याही दिवशी बोललो आणि त्या दिवशी त्यांना मी आंदोलनाचं निवेदन दिलं. कारण शिवसेना स्थायी भाव आहे आंदोलन करणे. आम्ही सहकार कोर्टात जाणार आहे. आम्ही माननीय महाशय हायकोर्टामध्ये ते दाखल केलेली आहे, म्हणजे पिटिशन आज दाखल होईल. आम्ही सगळं करतो आहे. पण तत्पूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या ह्या तरुणांवर जो अन्याय होतो आहे तर खऱ्या अर्थाने मी करत असल्यामुळे शिवसेना करते हे खरं आहे, पण याच्यावर सगळ्या राजकीय पक्षांना मी आज आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे की शुक्रवारी दिनांक 26ला 26/12ला मी आज जळगाव कलेक्टर ऑफिसवर या संदर्भात एक मोर्चा काढतोय. माझी आपल्या माध्यमातून जे लोक ऐकतील त्या सगळ्या तरुणांना अशा पद्धतीत भरतीमध्ये गैरव्यवहार करून खऱ्या अर्थाने होतकरू तरुणांवर अन्याय करणाऱ्या किंवा योग्य तरुणांवर अन्याय करणाऱ्या अशा सगळ्या स्थितीमध्ये आज त्यांच्या संदर्भात एक निषेध म्हणून एक मोर्चा काढला गेला पाहिजे. राज्य सरकारलाही दिसलं पाहिजे. राज्य सरकार तात्काळ त्याला स्टे दिला पाहिजे. न्यायालयात जाऊ, कोर्टात जाऊ, ते लढाई लढू, पण राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्ह्यातला हा जो आक्रमक तरुण आहे, मराठी तरुण आहे, ह्या तरुणांनी किमान या संदर्भामध्ये रस्त्यावर येऊन आज त्याचा जो या संदर्भातला निषेध आहे तो नोंदवण्यासाठी 26/11ला दिनांक शुक्रवार दिनांक 26/11ला 12 वाजता आपल्याला कलेक्टर ऑफिसला जायचं आहे. एक मोर्चा काढायचा आहे. माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या दिवशी मोठ्या संख्येने ह्या अशा पद्धतीने अन्याय होत असणाऱ्या किंवा अशा पद्धतीने अन्याय करणारे जो कोण असेल, संस्थेचे पदाधिकारी असतील, चेअरमन असतील किंवा त्यामागे कोण पण राजकीय असतील, यांना त्याची जागा दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हा ही विनंती करतोय. कारण 26/11ला नुसतं आपण आंदोलन 26/12ला नुसतं आपण आंदोलन करत नाही. माफ करा, मी 26/11 म्हणतोय. 26/12ला आपण नुसतं आंदोलन करत नाही आहे. 26/12ला आपण या संदर्भामध्ये हा तरुण इतका सजग आहे आणि या संदर्भात नोकऱ्या कुठे अशा पद्धती भ्रष्टाचार होत असेल, राज्य सरकारची या संदर्भात एकदम चांगली पॉलिसी आहे, क्लिअर पॉलिसी आहे की भरती प्रक्रिया निपक्षपाती व्हावी, पारदर्शक व्हावी. ह्या सगळ्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात. इथे ॲन्सर येतील, ॲन्सर की येतील, तिथे लागलीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण येतील आणि त्याच दिवशी त्याचा रिझल्ट लागेल. अशा पद्धतीची भरती प्रक्रिया व्हावी म्हणून सरकारने धोरण राबवल्यावरही काही लोक स्वफायद्यासाठी असा भ्रष्टाचार करत असतील तर याला चपराक देण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आपण सगळ्यांनी 26/12 दिनांक शुक्रवारी जळगावला कलेक्टर ऑफिसला यावं आणि आपला निषेध नोंदवावा ही विनंती आपल्याला करतोय. आणि मी स्वतः माझ्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून जाणार आहे. इतर पक्ष संघटनाही याच्यात याव्यात, कारण हा एका पक्ष संघटनेचा विषय नसून हा जळगाव जिल्ह्याच्या तरुणाच्या भविष्याचा विषय आहे. तेवढं सगळ्यांनी पक्षाच्या सगळे जोखड बाजूला ठेवून आज या आंदोलनात सहभागी व्हावं एवढी विनंती मी आपल्याला करणार आहे. नमस्कार.